तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं काही खुशी काही गम असंच वातावरण शेतकरी बांधवांमधून पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सरासरी 136.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर मोहोळ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 206.2 मिलीमीटर इतका जोरदार पाऊस होऊन अनेक गावांमध्ये पिकांची मोठी हानी झाली. तर जिल्ह्यात रविवारी वीज पडून 4 जनावरं दगावली, तर तब्बल 67 घरांची मोठी पडझड झाली. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. यंदा मृग नक्षत्रातील पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं अनेक शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी महापालिकेत येऊन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत पावसाळी कामासंदर्भात बैठक घेतली. सोलापूर शहरात रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. भवानीपेठ, मराठा वस्ती, कुंभारवेस यासह शहरात अनेक ठिकाणी घराघरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. रस्त्यावरही विविध ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं. एकूणच परिस्थिती पाहता सोलापूर शहरात पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकाच पाईपलाईनवरून जातं. वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याची पाईपलाईन वेगळी असायला हवी, त्याची तातडीनं कार्यवाही करावी. शहरात विविध ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रिव्हर्स अर्थात उलट येतं, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी जाऊन लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं विचारविनिमय करून कार्यवाही करावी, असंही त्यांना सूचित केल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ, घोंगडे वस्ती, कुंभारवेस, धाकटा राजवाडा, कोंतम चौक, कुंभारवेस शॉपिंग सेंटर, मुनाळे बोळ, गणेशनगर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी समाज मंदिर, सोनानगर, विश्रांती चौक, सोमाणी फ्लॅट, सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज, जुना पीएचई बंगला, भवानीपेठ पाणीगिरणी, रूपा भवानी देवी मंदिर या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं आजूबाजूला लेंडकी नाला असल्यानं तसंच उताराचा भाग असल्यामुळं ड्रेनेज लाईन भरून घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं धान्य, घरातील वस्तू वाहून गेल्यानं गोरगरीब सामान्य दुकानदार यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. त्याची नुकसान भरपाई शासनानं त्वरित द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेनं पोलीस प्रशासनाकडून पंचनामे करून घ्यावेत. तसंच महापालिका प्रशासनानं लेंडकी नाला परिसर साफसफाई करून गाळ काढावा. मेन लाईनची पावसाळी गटार साफ करून गाळ काढून घ्यावा. लेंडकी नाल्याची उंची वाढवावी. ज्या ठिकाणी नाल्याचं रेलिंग निघालं आहे ते त्वरित बसवावं, कारण मागच्या पावसात एक मुलगा वाहून गेला होता. पुन्हा असं घडलं तर मृतदेह महानगरपालिकेच्या आवारात आणून ठेवू. त्यावेळी प्रशासनावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीनं आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं रविवारी 9 जून रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरात अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर मोकळं आकाश असल्यानं सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असं वाटत असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसानं बरसण्यास सुरुवात झाली. एकीकडं पाऊस बरसत होता, तर कार्यक्रमात हास्यकवी अशोक नायगावकर हे आपल्या मिश्किली आणि कवितांची बरसात करत होते. उपस्थित रसिक मात्र मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते. लोकमान्य टिळक, बहिणाबाई चौधरी, विंदा करंदीकर यांच्यावरील कविता तसंच माय ही गाजलेली कविता त्यांनी सादर केली. मिश्किलीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला. याला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. महाराष्ट्र राज्य शासनानं निर्गमित केलेल्या खेळाडूंच्या 5% आरक्षणाविरोधात जी जाचक अट केलेली आहे, ती अट खेळाडूंच्या हिताची नसून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला घातक ठरणारी आहे, असं सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान पवित्र पोर्टलद्वारे आलेल्या 248 शिक्षकांपैकी 38 शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागानं अपात्रतेची नोटीस दिल्यानं या शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण असून कागदपत्र तपासताना शिक्षण विभाग झोपला होता काय असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची यंत्रणा समुपदेशानं बदली प्रक्रिया राबवत आहे. दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेला भरती प्रक्रियेतून पवित्र पोर्टलद्वारे मराठी माध्यमासाठी नव्यानं 223, कन्नड माध्यमासाठी 10 तर उर्दू माध्यमासाठी 15 असे एकूण 248 शिक्षक जिल्हा परिषदेला या भरतीतून मिळाले आहेत. इंडियन ऑइल हे फॉर्च्यून 500 मधील नामांकित भारतातील महारत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. अशा या अग्रगण्य कंपनीच्या विनायक हायवे सेंटर या पेट्रोल पंपाची स्थापना 1981 साली डॉक्टर सिद्धेश्वर वाले या पिढीनं केली. गेली 43 वर्षे वाले कुटुंबीय या व्यवसायात हे फक्त व्यवसाय करत नसून जनसेवेचं व्रत आस्थागायत अवलंबत आहेत. डॉक्टर सिद्धेश्वर वाले हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून त्याचबरोबर पेट्रोल पंप या व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आहेत. अगदी अल्पावधीतच सोलापूर जिल्हा हायवे डिझेल सेलिंग म्हणून पुणे डिव्हिजनल ऑफिसमध्ये वारंवार त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. डॉक्टर सिद्धेश्वर वाले हे ब्लाइंड स्कूलचे ट्रेझरर म्हणून गेली 20 वर्षे काम पाहत आहेत. इंडियन ऑइलच्या संपूर्ण भारतातील 165 पेट्रोल लेआउटची स्वागत सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक विनायक हायवे पेट्रोल सेंटर. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अग्रगण्य सुविधांमुळेच गतवर्षापासून विनायक हायवे पेट्रोल पंपाचाही स्वागतमध्ये समावेश करण्यात आला आहे. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.